यानंतर घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। राज्यातील शाळांबाबत बुधवारच्या कॅबिनेटमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे। जिथे कोरोनाचे रुग्ण नाहीयेत त्या ठिकाणी शाळा सुरू कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे। त्याचबरोबर याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनीही शाळा सुरू करण्याची विनंती केली आहे। त्यामुळे त्या बुधवारच्या कॅबिनेटमध्ये शाळेबाबत चर्चा होणार असून स्थानिक प्रशासनाला अधिकार देण्याचा विचार आहे असंही राजेश टोपे म्हणाले। कॅबिनेटमध्ये हा काही जो विचार असतो विथ स्टॅटिस्टिकल डेटा किंवा प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात काय काय परिस्थिती आहे शाळांची, किती त्या ठिकाणी पॉझिटिव्ह केसेस किती आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींची तपासून जर आपण काही योग्य तो निर्णय माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने घेतला तर आपण बघूया। म्हणजे त्याच्यात आता मला वाटतं थोडा डेटा गोळा करून आम्ही मंत्रिमंडळासमोर ठेवू। शाळा महाविद्यालय सुरू कराव्यात यावेत या मागणीसाठी आज बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू करण्यात आलं। राज्य शासनानं घालून दिलेल्या कोरोना विषयक अटी आणि नियमांचं पालन करून शाळा सुरू करण्यास परवानगी द्यावी ही मागणी पालकांनी केली आहे। तर या आंदोलनामध्ये पालक, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला। राज्यातील खासगी शाळा सुरू करण्याबाबत मेस्टा या संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झालेत। औरंगाबादच्या शिक्षण संचालक कार्यालयासमोर त्यांनी निदर्शनं केली आहेत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र या निर्णयाला खासगी शिक्षक संस्थाचालक आणि काही पालकांनी विरोध केलाय। शाळा सुरू न केल्यास 27 जानेवारीपासून शाळा सुरू करण्याचा इशारा मेस्टा संघटनेने दिलाय। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लोणावळा प्रशासन सतर्क झालंय। कोरोना प्रतिबंधकचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच लोणावळ्यामध्ये प्रवेश मिळणार आहे। नागरिकांची तपासणी करण्यासाठी शहरातील प्रवेशद्वारावर तपासणी नाके लावण्यात आलेत, तर दुसरा डोस न घेतलेल्या नागरिकांना तपासणी नाक्यावरच लस दिली जाणार आहे। लातूरमध्ये कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस वाढतोय। जिल्ह्यातल्या निटूर गावामध्ये एकाच दिवसात 44 रुग्ण सापडले आहेत। त्यामुळे 17 ते 21 जानेवारी दरम्यान बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। लसीकरणाचा बूस्टर डोस घेऊनही औरंगाबाद जिल्ह्यामध्ये काही जणांना कोरोनाची लागण झाली आहे, मात्र त्यांच्यात लक्षणं अगदी सौम्य दिसत आहेत। त्यांना होम आयसोलेशनमध्येच ठेवण्यात आलंय। बूस्टर डोस घेऊनही कोरोना झालेल्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे। दरम्यान घाबरून न जाता लसीकरण करून घ्या असं आवाहन औरंगाबाद महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडेलेचा यांनी केलंय। वॅक्सिनेशन, त्याच्यानंतर वॅक्सिनेशनचा बूस्टर डोस हे निश्चितच कोरोनाचं शिल्ड, कोरोनाला हरवण्यासाठी किंवा कोरोनापासून आपला बचाव होण्यासाठी हे निश्चितच जरुरी आहे। त्यामुळं सर्वांनी ते वॅक्सिनेशन करून घेणं फार गरजेचं आहे। राज्याचे माजी मंत्री तथा शिवसेनेचे विद्यमान आमदार संजय राठोड यांना कोरोनाची लागण झाली आहे। आमदार राठोड रविवारी कोरोना पॉझिटिव्ह आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। बारामतीच्या जेजुरी इथं सुरू असलेल्या पौष पौर्णिमेच्या यात्रेची सांगता करण्यात आली। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेजुरी गडावर कमी प्रमाणामध्ये भाविक उपस्थित होते। या यात्रेनिमित्त जेजुरी गडावर गाढवांचा बाजार भरला जातो आणि यावेळेला गाढवांची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणावर होते। वाशिम जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून गेल्या 24 तासात 73 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाच्या चिंतेत वाढ झाली आहे। तर 12 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय। जिल्ह्यामध्ये 363 जण ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढते आहे, त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे। सध्या जिल्ह्यातील रुग्णसंख्या 1500च्या वर गेली आहे। तर दिलासादायक बाब म्हणजे या रुग्णांपैकी केवळ 5% रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत। त्यामुळे आरोग्य विभागानं स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन केलंय। प्रशासनाच्या कारवाईला औरंगाबादच्या व्यापारी महासंघानं विरोध केलाय। लस न घेतलेल्या आणि कोरोना नियमांचं पालन न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर प्रशासनाकडून कारवाई केली जाते आहे। या कारवाईमध्ये दुकानं सील करण्यात येत आहेत, मात्र प्रशासनाच्या या कारवाईला औरंगाबादच्या व्यापारी महासंघानं विरोध केलाय। नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा आणि कडाक्याच्या थंडीचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय। थंडीमुळे सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होतीये।
कोरोना टेस्ट केली तर ती पॉझिटिव्ह येईल या भीतीनं नागरिक टेस्ट करण्यास देखील टाळाटाळ करतायत. औरंगाबाद जिल्ह्यातील गौर इथल्या तानाजी जगताप यांनी हनुमानाचा वेश परिधान करून कोरोना विषयक जनजागृती केली आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर हे आधुनिक हनुमान घरोघरी जाऊन सर्वांना कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन करतायत. तर त्यांच्या आवाहनाला नागरिकांकडून देखील सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. यानंतर एक ब्रेकिंग बातमी बघणार आहोत. दाक्षिणात्य अभिनेता धनुष याने पत्नी ऐश्वर्याला घटस्फोट देत असल्याचं जाहीर केलंय. ऐश्वर्या ही सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी आहे. 18 वर्षांच्या संसारानंतर या जोडीने विभक्त होण्याचा निर्णय घेतलाय. धनुषने सोशल मीडियावर पोस्ट लिहित घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलंय. ऐश्वर्या आणि धनुषचं 18 नोव्हेंबर 2004 रोजी लग्न झालं होतं. त्यांना यात्रा आणि लिंगा ही 2 मुलं आहेत. ऐश्वर्या ही सिनेमात दिग्दर्शक आणि पार्श्वगायिका म्हणून सुद्धा काम करते. त्यानंतर घेऊयात पुन्हा वेगवान घडामोडींचा आढावा. मुंबईच्या आझाद मैदानात अंमली पदार्थ युनिटने 3 कोटी रुपयांचं हेरोईन जप्त केलंय. हे हेरोईन राजस्थानच्या प्रतापगड परिसरातून आणण्यात आलं होतं. या प्रकरणी अमन उल्ला खान या 65 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. पोलिसांनी आरोपींकडून 1 किलो हेरोईन जप्त केलंय. या प्रकरणी अंमली पदार्थ युनिट अधिक तपास करत आहे. मुंबईतल्या दिंडोशी पोलिसांनी नरेंद्र जवाहर सिंह नावाच्या 25 वर्षीय आरोपीला अटक केली असून आरोपीकडून देशी बनावटीचं पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहे. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेची स्थायी समिती वीरप्पन गँगप्रमाणे मुंबईकरांना लुबाडण्याचं काम करत असल्याचा आरोप केलाय. राणीबागेतील पिंजऱ्याचं कंत्राट एकाच कंपनीला देण्यात आल्याचा आरोप सुद्धा होत असताना केवळ पिंजराच नाही तर प्रत्येक गोष्टी तसंच सुरू असल्याचं देशपांडे म्हणाले. विशाल फाटे स्कॅम प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढायला लागली असतानाच एक मोठी बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे विशाल फटे पोलिसांना शरण आलाय. विशाल फटे हा सोलापूर पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये दाखल झाला. सकाळीच फटेनं समोर येऊन खुलासा केला होता. त्यानंतर तो आता पोलिसांमध्ये हजर झालाय. त्याच्या विरोधामध्ये आणखी 5 तक्रारदार समोर आल्यामुळे ही संख्या 81 वर पोहोचली आहे. दरम्यान फटेला बार्शी कोर्टात आज हजर केलं जाणार आहे. बारामतीच्या यवत गावातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम मधून अज्ञात चोरट्याने रक्कम लांबवली. मध्यरात्रीच्या सुमारास 23,81,700 रुपये चोरीला गेले होते. एटीएमच्या ठेकेदारांनी यवत पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद नोंदवली आहे. 2 अज्ञातांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. आसाममधील कार्बी आंगलाँग पोलिसांनी खटखटी इथून 15 कोटींचं हेरोईन जप्त केलेलं आहे. या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यामध्ये मणिकपूरच्या एका ट्रकची झडती घेण्यात आली असून या झडतीमध्ये 115 साबणाच्या बॉक्समध्ये लपवलेले हेरोईन पोलिसांनी जप्त केलेत. विनापरवानगी बसवलेला पुतळा नगरपालिकेकडून काढण्यात आल्यानं अमरावती शहरामध्ये शिवप्रेमींकडून निषेध व्यक्त करण्यात आलाय. पालिकेमध्ये धडक देत काळे झेंडे दाखवत प्रशासनाचा निषेध करण्यात आलाय. या संदर्भामध्ये तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं असून अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांना बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लावण्यात आलाय. उल्हासनगरमध्ये मोबाईल दुकानदाराने ग्राहकावर जीवघेणा हल्ला केलाय. मोबाईल पुन्हा दुरुस्ती करून द्यावा यावरून ग्राहक आणि दुकानदारामध्ये वाद निर्माण झाला. यावेळेला दुकानदाराने रागात दांडक्यानं ग्राहकाच्या डोक्यात वार केला. या प्रकरणी आरोपी विरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यातील घाटाखालच्या भागामध्ये अप्पर पोलीस अधीक्षकांनी 2 गुटखा किंगच्या मुसक्या आवळलेल्या आहेत. जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस गुटखा तस्करीच्या घटना वाढत असल्यानं अप्पर पोलीस विभागानं ऑपरेशन गुटखा किंग सफाया ही मोहीम हाती घेतली. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 2 गुटखा किंगला अटक करण्यात आली आहे.
बीडमधल्या जिल्हा परिषद बांधकाम विभागातील मुख्य कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम हाळीकर यांचा पैसे घेतानाचा व्हिडिओ समोर आलाय, ज्यामध्ये ते म्हणालेत की 20 द्या नाहीतर 25 द्या, काय द्यायचे ते द्या. त्यानुसार ड्रायव्हर एका ठेकेदाराकडून पैसे घेत असल्याचं स्पष्ट दिसून आलंय. तक्रारदार अशोक काळकुट यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड यांच्याकडे व्हिडिओ पुराव्यासहित लेखी तक्रार केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांची चूल पेटण्याची जबाबदारी भाजपची असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्षांनी सांगितलंय. संप मिटेपर्यंत कोल्हापुरातील 2,500 एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची चूल पेटवण्याची जबाबदारी भाजपची आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे काय हाल सुरू आहेत हे निर्दयी ठाकरे सरकारला कळणार नाही, असं त्यांनी म्हटलंय. एसटी संपामुळे उभ्या असलेल्या एसटीच्या मेंटेनन्सच्या अतिरिक्त फटका आता महामंडळाला बसणार आहे. गेल्या 2.5 महिन्यापासून एसटीचा संप सुरू आहे. परभणी जिल्ह्यातील 4 आगारातील 225 बसेस संपावर जागेवर उभ्या आहेत आणि त्यामुळे एसटी बसच्या मेंटेनन्सचा अतिरिक्त तोटा आता राज्य परिवहन महामंडळाला सहन करावा लागणार आहे. रत्नागिरीमध्ये गेल्या वर्षभरापासून कशेडी ते हातकंबा या मार्गावरील वाहतूक पोलिसांनी 45,961 वाहन चालकांवर कारवाई केली आहे, तर त्यांच्याकडून एकूण 2,12,40,000 रुपयांचा दंड वसूल केलाय. वाहन चालक वारंवार नियमांचं उल्लंघन करत असल्यानं ही कारवाई करण्यात आली. सोलापूर शहरामध्ये वाहतूक पोलिसांकडून वाहतूक नियमांसंदर्भात विशेष मोहीम राबवण्यात आली आहे. यामध्ये ट्रिपल सीट, विना हेल्मेट आणि इतर नियम उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. शहरातील विविध भागामध्ये नाकाबंदी लावण्यात आली असून नियम उल्लंघन करणाऱ्यांवर दंड आकारण्यात येतोय, तर दंड न भरल्यास वाहनं जप्त केली जात आहेत. रिलायन्स कृषी विमा कंपनीनं बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना पात्र असूनही पीक विमा दिलेला नाहीये. त्यामुळे स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकरांनी मुंडन करत प्रशासनाचा आणि विमा कंपनीचा निषेध केला. यावेळेला तुपकरांसह अनेक कार्यकर्त्यांनी मुंडन करून पीक विमा कंपनी विरोधात आक्रमक भूमिका घेतली. डोंबिवलीतील आनंदशिला सोसायटीमध्ये घरात एकट्या राहणाऱ्या महिलेची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. घरकाम करणारी महिला घरी आल्यानंतर ही घटना उघडकीला आली आहे. या प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायगड प्रशासनानं समुद्रात पर्ससीन मासेमारी करण्यास बंदी घातली आहे. प्रशासनानं पर्ससीन मासेमारीला परवानगी द्यावी या मागणीसाठी जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय. मागण्यांचा शासनाने विचार करून पर्ससीन मासेमारीला परवानगी द्यावी, अन्यथा 20 जानेवारीपासून अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करू असा इशारा पर्ससीन मच्छीमार करणाऱ्या मच्छीमारांनी दिलाय. नेस्ले कंपनी पुन्हा एकदा वादात सापडली आहे. नेस्लेच्या किटकॅट चॉकलेटवर भगवान जगन्नाथाचा फोटो छापण्यात आल्यानं हा वाद निर्माण झालाय. त्यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्यात. हा फोटो हटवण्याची मागणी भाविकांकडून करण्यात आली आहे. त्यानंतर नेस्ले कंपनीनं माफी मागत हा फोटो हटवणार असल्याचं सांगितलं. दरम्यान ओडिशाच्या संस्कृतीचा उत्सव करण्याच्या उद्देशानं भगवान जगन्नाथाचा फोटो छापण्यात आला होता, असं स्पष्टीकरण कंपनीनं दिलंय. केंद्र सरकारच्या उज्ज्वला गॅस योजनेविरोधात नवी मुंबई काँग्रेसच्या महिला आघाडीच्या वतीनं तीव्र निदर्शनं करण्यात आली आहेत. उज्ज्वला योजना फसवी असून ती फेल झाली आहे, अशी टीका यावेळेला नवी मुंबई काँग्रेसच्या महिला अध्यक्षा पूनम पाटील यांनी केली आहे. बारामती बाजार समितीमध्ये हमी दराने तूर खरेदीला सुरुवात झाली आहे. कालपासून प्रति क्विंटल 6,300 रुपये या हमी भावानं तूर खरेदी सुरू झाली आहे. तर ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या तूर शेतमाल विक्रीस आणावा असं आवाहन बाजार समितीकडून करण्यात आलंय. अल्पवयीन मुलांचा जीव घेणा स्टंट करतानाचा व्हिडिओ समोर आलाय. मुंब्रा परिसरातील MM व्हॅली मित्तल रोडवर एका स्कूटरवर चक्क 6 लोक बसून स्टंट करत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसतंय. या रोडवर नेहमीच बाईकस्वार स्टंटबाजी करत असतात, परंतु आता जो व्हिडिओ समोर आलाय त्यामध्ये 1-2 नाही तर तब्बल 6 जण एकाच स्कूटीवर बसून स्टंट करताना समोर आले आहेत. व्हिडिओमुळे अशा प्रकारे जीवावर बेतणारी स्टंटबाजी पोलिसांकडून कारवाई झाली पाहिजे अशी सुद्धा मागणी केली जाते. राणीच्या बागेमध्ये वाघांच्या जोडीनं मादी बछड्याला जन्म दिलेला आहे. राणीच्या बागेत तब्बल 14 वर्षांनंतर वाघाचा जन्म झालाय. या बछड्याचं नामकरण होणार आहे. 2006 मध्ये प्राणी संग्रहालयामध्ये वाघांचा मृत्यू झाल्यानंतर 2020च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये ही जोडी औरंगाबादवरून आणण्यात आली होती.
पंजाब विधानसभा निवडणुकीमध्ये गेल्या काही दिवसांपासून आम आदमी पार्टीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार याविषयी चर्चा रंगते आणि तर मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असणार हे 12 वाजता जाहीर होणार असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलंय। पंजाबमध्ये 117 जागांसाठी 20 फेब्रुवारी रोजी निवडणुका होत आहेत, तर संपूर्ण देशाचं लक्ष या निवडणुकीवर लागलंय। निवडणूक आयोगानं पंजाब राज्याच्या विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केलाय। 14 फेब्रुवारीला पार पडणाऱ्या या निवडणुका आता 20 फेब्रुवारीला होतील, तर 10 मार्चला मतमोजणी होणार आहे। मावळ तालुक्यामध्ये बैलगाडा प्रेमी मोठ्या प्रमाणावर आहेत आणि त्यांच्यासाठी मावळमधील संतोष जांभूळकर यांनी थेट बैलांच्या रॅम्प वॉक स्पर्धा आयोजित केली आहे आणि ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येते। बैलगाडा प्रेमींनीही या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। बैलांची सजावट आकर्षक असेल अशा बैलांना किंवा बैलजोडीला विजेता घोषित करण्यात येणार आहे। विराट कोहलीने नेतृत्व सोडल्यानंतर आता भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी देखील विराटच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे। तो एक परिपक्व व्यक्ती आहे, तर इतका महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी त्याने खूप विचार केला असणार। कदाचित तो त्याचे नेतृत्व एन्जॉय करत नव्हता। आपण त्याला पाठिंबा दिला पाहिजे आणि शुभेच्छा दिल्या पाहिजेत, असं कपिल देव म्हणाले। IPL 2022च्या मेगा ऑक्शन आधीच श्रेयस अय्यरला मोठी ऑफर मिळाली आहे। IPLच्या फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची नजर श्रेयसवर आहे। RCB संघाला पुढील हंगामासाठी कर्णधाराची गरज असून श्रेयस अय्यर हा RCB साठी उत्तम ठरू शकतो। विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत IPL खेळणारा बंगळुरू संघ आता नव्या कर्णधाराच्या शोधात आहे। गेल्या वर्षी विराटने बंगळुरूचं कर्णधारपद सोडलं होतं।